दिसतोय परक्याचा, फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं सोहनलालच्या सांगण्यावरून आशिष आशाला सोहनलालच्या घरी जाण्यासाठी समजावतो आणि ती तयारही होते. सोहनलाल देवेशच्या मदतीने शीलाला शोधू पाहतोय. आशिष शीलाला भेटायला तिच्या घरी जातो आणि तिथे नाना त्याला भेटतात. आशिषला आपण कोण आहोत ते नानांना सांगावंच लागतं. नानांना शीलाचं दुसरं पत्र मिळतं ज्यामध्ये त्यांना कळतं की ती केदारनाथला गेलीये. गायत्री सोहनलालवर भडकते आणि आशाबद्दल तिच्या मनात द्वेष आहे हे सांगते. आता पुढे बाबा, शीलाबद्दल काही कळलं? म्हणजे कुठे आहे ती? नाही बेटा, पोलीसमध्ये पण कंप्लेंट केले आणि सोहनलाल देखील शोधायचा प्रयत्न करतोय, पण अजूनही काही कळलेलं नाही. एक गोष्ट मात्र कळली आहे की ती केदारनाथला यात्रेला गेलेली आहे. काय? हा बेटा, एक अजून सत्य उघडलं गेलंय ज्यामुळे तिचं दुःख अजून वाढलं होतं. ठीक आहे, असो. मी तुझ्याशी आशाबद्दल बोलायला आलेलो आहे. बोला ना. आता कशी तब्येत आहे आशाची? तब्येतीचं काय सांगू बेटा, तिची तर अशी हालत आहे की सुखदुःख काय असतात तिला काय माहिती. बघ, तिला तर हेही आठवत नाहीये की अजय तिचा पती होता आणि ती आता विधवा झालेली आहे. चांगलंच आहे ना बाबा. जसं आपण हे दुःख सहन करू शकत नाही आहोत, तीही नसती करू शकली. ही तर परमेश्वराने तिच्यावर दया दाखवली आहे बाबा, की तिची स्मरणशक्तीच तिच्याकडून हिरावून घेतली. खरंच परमेश्वर माझ्याकडूनही माझी स्मरणशक्ती हिरावून घेईल ना, तर मला थोडी तरी शांती मिळेल. मग नाही बेटा, अशा गोष्टी अजिबात बोलू नकोस बेटा. तसं पण जे काही झालं आहे आणि जे काही होत आहे ते काय कमी आहे का? हो बाबा, तसंही जे काही आपल्या बाबतीत घडतंय ना, ते शब्दात मांडणं कठीणच आहे. तिची ट्रीटमेंट कशी चालली आहे? आशा करता एक आशेचा किरण दिसायला लागलाय. आशिष नावाचा एक सायकॅट्रिस्ट आशावर इलाज करायला येतोय आणि मला त्याच्याकडून खूपच अपेक्षा आहेत. म्हणजे तो खरंच चांगला डॉक्टर आहे का? मी खरं तर त्याच्या बाबतीतच तुझ्याशी बोलायला आलो होतो. सोहनलाल आशाला त्याच्या घरी घेऊन जाऊ इच्छितोय आणि आपल्याकडे कोणता आणखी मार्गही नाहीये. चला, त्यांना आपलं पिता होण्याचं कर्तव्य निभावू दे जरा. यासाठीच मी सोहनलालला या गोष्टीची परवानगी दिली की त्याने आशाला त्याच्या घरी घेऊन जावं. बाबा हो, अजयशी बोलताना मला हे लक्षात आलं होतं की त्या घरामध्ये ना आशा कुणाला फारशी आवडत नाही. हो, हे मात्र खरं आहे की तिची छोटी बहीण कोयल तिला भेटायला नक्की यायची. ती सुद्धा कधी कधीच, कारण तिला ही खूप आवडायची.
पण सोहनलालची पहिली पत्नी म्हणजे गायत्री, तिच्या मनात आशासाठी फक्त द्वेष आणि द्वेषच होता. हो बेटा, तू योग्यच बोलतेस. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज आशाची परिस्थिती बघून कोणीही तिच्यावर दयाच दाखवेल. बाबा, अहो दयेची भीक आणि भावनेतून निर्माण झालेलं प्रेम यात फरक असतो खूप. फायनली तुम्ही आशाला घरी घेऊन जाऊ शकता. थँक्यू डॉक्टर. डॉक्टर, तिला काही मागचं आठवायला लागलं का हो? नाही, अजून नाही. पण मला अशी खात्री आहे की डॉक्टर आशिष सारख्या योग्य सायकॅट्रिस्टमुळे तिची स्मरणशक्ती लवकर परत येईल. हॅलो एव्हरीबडी. ओ हॅलो डॉक्टर आशिष. Hi. आता आम्ही तुमच्याबद्दलच बोलत होतो. असो, ते जाऊ दे. बरं, तुम्ही मला ते पेपर्स दाखवणार होतात ना? हा, हे आहेत आशाचे रिपोर्ट्स बरं, अँड ह्यामध्ये सारी केस हिस्ट्री आहे. ओके. चला. चला ना डॉक्टर. चल. चल रे. या. ये ना दीदी. वेलकम होम दीदी. हाय आशा, मी हरीश आणि ही आहे माझी पत्नी सुधा. हाय. बाळा, ही माझी पत्नी आहे गायत्री. फक्त पत्नी नाही, मी यांची पहिली पत्नी. तू यांच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी आहेस. धर्मेश आणि स्मिता दिसत नाहीयेत. धर्मेश स्मिताला तिच्या माहेरी सोडायला गेलाय. हे माहीत असताना की आशा आज घरी येते. यासाठीच तर पाठवलं मी त्याला. स्मिताला आत्ताच 2रा महिना लागलाय आणि मला नव्हतं वाटत की कुठल्या अपशकुनाची सावली तिच्यावर पडावी. आता इथे आलेलीच आहे तर मग जायला तर सांगू शकत नाही ना मी. ओ, व्हॉट वेलकम. तुम्ही मम्मीच्या बोलण्याचं वाईट नका वाटून घेऊ. बाळा, आपल्या आईची वकिली करून झाली असेल तर आशा आणि आशिषला त्यांच्या रूममध्ये घेऊन जा. हो बाबा. चल दीदी. हाय. तुम्ही बसा, डॅड येतच असतील. कोयल, काय मम्मी? हा मुलगा कोण आहे आणि हा काय इथेच राहणार आहे? मम्मी, हे आशिष आहेत. बघ, ते आशा दीदीचे सायकॅट्रिस्ट. ऍक्च्युली पप्पांनी आशा दीदीची केस यांनाच सोपवली आहे. म्हणजे आशाचा इलाज इथे घरात होणार आहे? माझं घर काय पागलखाना आहे का? हिच्याशी का वाद घालतेस तू? जे काही विचारायचंय मला विचार. हा मुलगा कोण आहे? कोयलने तुला सांगितलंय. हा इथे नाही राहणार. हा इथेच राहणार आहे. प्लीज पप्पा, तुम्ही दोघांनी या छोट्या गोष्टीवरून भांडणं बंद करा. कोयल, आधी हे घराणं इथे आलं, मग हा डॉक्टर. म्हणजे आपल्याच घरात परक होऊन जगणार आहोत का आपण? उठताना विचार करायचा, खाताना विचार करायचा, श्वास घ्यायचा की नाही हा विचार करायचा. मला तर गुदमरायला होतं या घरामध्ये. मग तू स्मितासारखी आपल्या माहेरी का नाही निघून जात? तुम्ही मला कुठे जाण्याचा मार्ग मोकळा ठेवलाय का? मी जर गेले ना तर माझ्या मुलांची काळजी कोण घेईल मग? तुझी मुलं आता मोठी झाली आहेत. ती काही दूध पिणारी मुलं नाही आहेत. त्यांची लग्न झाली आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करणं बंद करतो. जगू दे त्यांना. हे तुम्ही सांगताय मला? तुम्ही? प्लीज मम्मी, भांडण करणं बंद करा तुम्ही आता. 4 लोकांसमोर घराचा तमाशा होतोय. आशा आणि शीलाच्या प्रकरणांमुळे एक तमाशास्त्र बनून राहिलोय आपण. आणि आता हा डॉक्टर. माहित नाही एक डॉक्टर आहे की मग तुझ्या वडिलांचं एक नवीन प्याद. तू का आली आहेस? नोकर नाही आहेत घरामध्ये? आहेत दीदी.
पण आपल्या दीदीचं एवढंसं काम करून मी छोटी नाही होणार काही. हे घे दूध पी. कोयल, तुला बघून असं वाटतं की ह्या सगळ्या घरामध्ये जितके लोक राहतात त्या सगळ्यांचा चांगुलपणा बस तुझ्यातच सामावलेला आहे. जर तू मम्मीच्या बोलण्याने हर्ट झाली असेल तर त्यांच्याकडून मी तुझी माफी मागते बघ. ती मनाने अजिबात वाईट नाहीये, बस थोडासा राग येतो तिला जास्त, अजून काहीच नाही. तुला एक गोष्ट विचारू? विचार ना दी. माझ्या या घरात येण्याने या घरातल्या आनंदावर विरजण पडलं ना? हे तू काय बोलतेस? काय म्हणजे? तुझ्या मम्माने तुझ्या बहिणीला तिच्या माहेरी म्हणूनच तर पाठवलं, कारण की माझी सावली तिच्यासाठी अपशकुनी ठरली असती. असं काही नाही दीदी. बघ, ती वहिनी आई बनणार आहे ना, तर तिची तब्येत थोडी ठीक नसते. हो, आणि तुला पण माहीतच आहे, इतकं मोठं घर, इतके सगळे लोक, मग काम पण तितकंच असतं ना. आणि मम्मीला असं वाटतं की वहिनीला जराही त्रास होऊ नये, यासाठी तिने वहिनीला माहेरी पाठवलंय. तू इतकी छोटी आहेस पण बोलतेस कशी मोठ्या माणसासारखी. अच्छा, कधी कधी तर या घरामध्ये मला प्रेमाने आजीबाई पण म्हणतात. अच्छा, ठीक आहे, मग मी पण तुला आजीबाईच म्हणत जाईन. तू बस मला कोयलच म्हणायचं. ठीक आहे, मग कोयल आजी. दीदी. दीदी, बघ आता तू झोप आणि एकही प्रश्न विचारायचा नाही. बरं ऐक, काय दीदी? आजोबा कसे आहेत? आजोबा? कोण आजोबा? अगं तेच तुझ्यासोबत मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आलेले. दीदी. रेखा ही भाग्याची. सर, तू इथे या घरामध्ये मला एकट्याला भेटण्याचा प्रयत्न नको करत जाऊस. सर मला माहिती आहे माझ्यामुळे तुमच्या घरात भांडण झालंय सर. पण सर तुम्ही मला सांगत असाल तर मी आत्ताच इथून निघून जातो सर. मला कोणताही प्रॉब्लेम नाही सर, मी राहीन दुसरीकडे कुठेतरी. पण सर माझ्यामुळे तुमच्या घरातलं सुख आणि आनंद हिरावून घेतला जात असेल हे मला सहन नाही होणार सर. तुला या सगळ्याची जबाबदारी आपल्या डोक्यावर घेण्याची गरज नाही. तू या वातावरणात राहण्याची सवय लावून घे. हो, आणि तू फक्त आशाच्या उपचारांवर लक्ष दे. नक्कीच. ती बरी होणं माझ्यासाठी खूप जरुरी आहे. जातो, झोप जातो. ओके सर. ऐक जरा, हां, इथे आशा नावाची एक पेशंट होती, ती कुठे गेली? तिला तर डिस्चार्ज मिळाला, ती घरी गेली. डिस्चार्ज मिळाला? हो, कधी? आत्ताच गेली ती, आत्ता इतक्यात. आशाला डिस्चार्ज मिळाला? गेली ती? डॉक्टर साहेब, माझी आशा, तुम्ही आशाचे आजोबा आहात ना? नाही नाही, मी आशाचा नाना आहे. गेली कुठे नात माझी? आशाला डिस्चार्ज दिला गेलाय. सोहनलाल मेहता तिला त्यांच्या घरी घेऊन गेले. अहो, ती सोहनलालच्या घरी गेली आहे. आणि आशिष? तोही सोबतच आहे. मला वाटतं तुम्हाला माझी गरज नाही पडणार, कारण तुम्हाला तुमचं प्यादं मिळालेलं आहे. गुड बाय. इतक्या जोरात घंटा कशाला वाजवतो? काय बाहेर आहे का मी? मला आज जायचंय. कोणाकडे काम आहे? अरे नाही, मला मोठ्या साहेबांना भेटायचंय. अपॉइंटमेंट आहे? नाही, ती माझ्याकडे नाहीये, पण मोठ्या साहेबांना भेटायचं आता. नाहीतर मला आशा दीदीला भेटायचं आता. आशा? कोणाशी बोलताय? कोण आलाय दारावर? साहेबजी, मी आहे बहादूर. नमस्ते बाबूजी. होय मालक. कशासाठी आलास तू? बाबूजी, मला माहिती पडलं की आशा दीदी घरी आली म्हणून भेटायला आलो इथे. रितेश कुठे? नाही, ते तर अजय बाबूजींच्या आईकडे आहेत ना. मग आणलं का नाहीस? नाही बाबूजी, भाईसाहेबांनी सांगितलं की बघ, रितू बाबाची मर्जी नाही आहे तर मग त्याला नको घेऊन जाऊस. त्यासाठी मी एकटाच आलो. माझ्याने राहवलं नाही हो. पहिल्यांदा रितेशला घेऊन गेलास तू.
आणि आता आशाला न्यायला आलास? नाही नाही बाबूजी, असं काय बोलताय तुम्ही? जातोय तू. याला का ओरडता? हा तर नोकर आहे. आता रितेशलाच जर आपल्या आईला भेटायचं नसेल तर या बिचाऱ्याचा काय दोष आहे त्यात? स्मरणशक्ती हरवल्याचं खोटं ढोंग करून आपल्याच मुलाला आपल्यापासून इतकं दूर करायचं? ठीक आहे बहादूर बेटा, तू जा हा आता इथून. आता तुझी आशा दीदी आरामात झोपलीये. परत ये हा, जेव्हा महाराणी साहेबांचा मूड असेल तुला भेटायचा तेव्हा. हा का मम्मी, पप्पांसारखं तू पण बहादूरला का खोटं सांगतेस? बहादूर भाऊ, आशा दीदी कालच कुठे हॉस्पिटलमधून आली ना, तर ती थकलेली आहे. तू उद्या ये ना तिला भेटायला. रेखा ही भाग्याची. अरे फोन घे जरा. हॅलो, हॅलो बाळ रितेश. तुम्ही कोण बोलताय? बाळ, मी तुझा आजोबा सोहनलाल मेहता बोलतोय. नाना, तुमच्यासाठी फोन आहे. आण, मी बोलतो त्यांच्याशी. पण माझा हात खरकट आहे, तुला पकडावं लागेल. हां, हॅलो. मी आशाला घरी घेऊन आलो आहे आणि मला वाटतंय की रितेशने आपल्या आईकडे राहावं. पण रितेश या गोष्टी करता तयार नाही होणार. बाबा, हे तुम्ही बोलताय? कोणताही मुलगा आपल्या आई बरोबर राहून खुशच होईल ना. बेटा, हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे. तो तुझ्याकडे येण्यासाठी तयार नाही होणार. तुम्हाला माहित आहे ना की मला नाही ऐकण्याची सवय नाही. हो, मग सवय करून घे आता. मुलाबरोबर इथे कोणीही जोर जबरदस्ती नाही करणार. बेटा, तुम्हा लोकांच्या तमाशापासून दूर माझा नातू एक हेल्दी आणि नॉर्मल जीवन जगेल इथे. प्लीज तू त्याला नको नेऊस. ठेव तू बाळा, ठेव. जेव, ये जेव, ये. अजय, अजय, आय एम सॉरी अजय. रितू, पप्पांना सांग रितू, आय एम सॉरी रितू. दीदी, दीदी जेवून घ्या तुम्ही. हा, उठा दीदी. हा, काय 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 कोण? दीदी जेवून घ्या तुम्ही. तू बनवलंयस का? वय बाकी सगळे जेवले का? वय जेवतायत. अच्छा. दीदी, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक सांगू? सांग ना तू. अव रितेश तुमचा स्वतःचा मुलगा आहे. त्यात त्या मुलाची काय चूक आहे? काय? हा, काय काय म्हणायचंय काय तुला? हा, काय म्हणायचंय तुला? मी हे सगळं जाणून बुजून करतेय. हा, हे बघ, मला खरंच काही आठवत नाहीये की तो कोण आहे. मला नाही माहित की तो माझा मुलगा आहे की नाही. आता काही वेळापूर्वी तुम्ही झोपेत त्याचं नाव घेत होतात मी काय? आणि आता तुम्ही म्हणताय की तुम्ही त्याला ओळखत पण नाही. काय सुचवायचंय काय आहे तुला? मी नाटक करते होय? मी नाटक करते की मला काही आठवत नाहीये ते? हा, घेऊन जा इथून सगळं. असं नका म्हणू दीदी, खा ना थोडं. मी म्हणलं निघून जा तू. माझ्याशी भांडतेस तू? निघ इथून. तुझी इतकी हिम्मत? चालते हो. आशा, जा, मी सांगितलं ना. या वेड्या मुलीला कोणीतरी इथून घालवून द्या. आंटीजी प्लीज, मी तिला समजावतो. गायत्री, तू जाऊन जेव बघू. मी हिच्याशी बोलून येत. नाही सर, प्लीज आशाला तुम्ही एकटीला सोडा जरा. आता तुम्हाला तुमच्याच घरात या लोकांची परवानगी घ्यावी लागणार आहे बोलण्यासाठी. आपण तर आपल्याच घरात परके झालोयत, तरी जगातल्या सगळ्या लोकांची हमदर्दी या लोकांबरोबर आहे. आंटीजी प्लीज, हे बघा, तुम्ही चुकीचं समजताय. अहो, तुमच्याच घरात तुम्हाला कोणी परक कसं म्हणू शकतं? हा तर तुमचा मोठेपणा आहे की तुम्ही मला आणि आशाला तुमच्या घरात ठेवून घेतलत आणि मला इलाज करायची संधी दिली. आणि मी तुम्हाला अजून एक विश्वास देऊ इच्छितो. आज बघा, ही घटना घडलेली आहे. ही घटना पुन्हा होणार नाही ज्याने तुम्हाला त्रास होईल. गायत्री, चल. माया, तू पण चल. तू पण आपलं काम कर.
भाग्याची. आय एम सॉरी. अहो ते ना मला ना समजलंच नाही की काय झालं अचानक. म्हणजे मी समजून घेऊन वागायच्या आधीच मी बघा वेड्यासारखं करायला लागले. पण मी खरंच सांगते हो, माझा विचार कोणाचं मन दुखवण्याचा नव्हता. माहिती आहे मला, तुझी ही जी मेंदूची अवस्था आहे ना, ती जर दिवसेंदिवस वाढत गेली, मग मी तर काय, वरतून परमेश्वर जरी आला ना, तरी पण तो तुझा इलाज नाही करू शकणार. नाही, मी प्रयत्न करेन. मी करेन ना प्रयत्न. पण हे लोक येतात जाता मला टोमणे मारतात तेव्हा मी. बस रिलॅक्स आशा. मला एक गोष्ट सांग आशा, कोणीही व्यक्ती त्या माणसाला तेव्हाच ओरडते जेव्हा ती त्याला आपलं मानायला लागलेली असते. हो, आणि हे जे तू ज्याला तू त्रास म्हणतेस ना, हा त्रास नाहीये ऍक्च्युली. हे तुझ्या आपल्यांचं प्रेम आहे, जे तुझ्याकरता दिवस रात्र तू चांगली व्हावीस म्हणून दुआ मागताय, प्रार्थना करताय. प्रेमात खूप ताकद असते. प्रेमाने तू जग जिंकू शकतेस. आपल्यातलं बघ जुन्या आशेला बाहेर आण तू. आपल्या ह्या भावाची आशा पूर्ण करशील तू आशा. तू हे जे काही सगळं घातलंयस ना, आज नंतर तू हे सगळं नाही घालू शकत. तुझ्यासाठी साडी आणली, तू तीच नेसायची आहेस. तुम्ही आशाला त्या घरात घेऊन जाण्यासाठी परवानगी का दिली? अरे बेटा, सोहनलाल आशाची देखभाल करण्यासाठी तिला आपल्या बरोबर घेऊन जाऊ इच्छित होते. हे तुम्ही चांगलं नाही केलं नाना. पण एक वडील म्हणून त्यांनी तिला आपल्या घरी नाही ठेवलं. बस आपल्या स्वार्थासाठी त्यांनी आशाला आपल्या घरामध्ये ठेवलं.